दोनदा मी स्मशानभूमीचा सेवक आहे. माझ्या आयुष्यात रोज मृत्यू होतो, पण काही मृत्यू मनावर खोलवर कडा करून जातात. त्या दिवशी अचानक फोन आला, एक व्यक्ती छतावरून उडी मारून गेली आहे, दारूच्या नशेत होता. मी गप्पा झालो, शरीर स्मशानात आणलं, पण त्यांच्या मागं एक संपूर्ण कुटुंब मोडून पडलेलं होतं. पत्नी रडत होती, आता माझं काय, लेकरांचं काय? तिच्या आवाजात प्रश्न होते, उत्तर नव्हतं. 2 लहान मुलं, वडीलचा हात धरायचा वयात आज तो हात कायमचा निसटला. त्या माणसाने एक उडी मारली, पण त्या उडीने पत्नीचं संपूर्ण आयुष्य ढकललं अंधारात. मुलांच्या बालपणावर प्रश्नचिन्ह लावलं. दारूच्या नशेत कंटाळाच्या क्षणात घेतलेला तर निर्णय त्याच्यासाठी एक क्षण होता, पण उरलेल्यांसाठी आयुष्यभराची भिक्षा. चिता पेटली, लोक निघून गेले, पण ती पत्नी आणि ते 2 लेकरं त्यांच्यासाठी खरी चिता तेव्हाच पेटली होती. मी सेवक म्हणून रोज मृतदेह जाळतो, पण आज मला कळलं, एका माणसाच्या आत्महत्येत संपूर्ण कुटुंब जीवन जळत राहतं. जर तो एक क्षण थांबला असता, जर त्याने त्या उडीऐवजी आपल्या मुलाकडे पाहिलं असतं, तर कदाचित आज हा शोक नसता. जीवन कठीण आहे, पण आयुष्य सोडणं उपाय नाही, कारण मरणार एक असतो, पण वेदना भोगणार अनेक असतात. दारू क्षणभर दुःख विसरायला लावते, पण तीच दारू माणसाला विचारशून्य करते. त्या एका नशेच्या क्षणात घेतलेला निर्णय संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. दारूने वेदना कमी होत नाहीत, ती फक्त डोळ्यासमोर अंधार आणते आणि त्या अंधारात माणूस स्वतःचं आयुष्य संपून टाकतो. आज तो माणूस गेला, पण दारू मागे ठेवून गेला. रडणारी पत्नी, पोरकी झालेली लेकरं आणि न संपणारा संघर्ष. म्हणून लक्षात ठेवा, दारू समस्येचं उत्तर नाही, तीच अनेक